वेलकम बॅक फ्रेंड्स. आज आपण करणार आहोत एगलेस चुरोज. हे डोनट्सच्या फॅमिलीलाच बिलॉंग करतात आणि ओरिजिनेटेड आहे स्पेनवरनं. चला तर करूया कॉन्टिनेंटल डेझर्ट चुरोज. त्यासाठी मी इथे 1 कप पाणी, 3/4 कप मैदा, 2 टीस्पून बटर आणि 1 टीस्पून साखर. आधी आपण हे पाणी पातेल्यात ओतून घेऊ. त्यात साखर, बटर हे सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. आता गॅस स्विच ऑफ करून, उप्स होतं कधी कधी, पण आधी आपण स्टर करून घेऊ, नाही तर गुठळ्या होतील. याला व्यवस्थित स्टर करायचं आहे आपल्याला, जेणेकरून गुठळ्या व्हायला नको. आता मी याच्यात व्हॅनिला एसेन्स ॲड करते, अगदी अर्धा टीस्पून एवढं. वाटलं तर करा, नाही तर ऑप्शनल आहे. व्यवस्थित स्टर करून घेऊ आणि मग गॅस ऑन करूया. आणि आता आपल्याला याला फक्त 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही. आता मी असा हा नोझल यूज करते. तुमच्याकडे जो नोझल असेल तो तुम्ही यूज करा. आणि ही पायपिंग बॅग आहे. आपल्याला खूप घट्ट नाही, असं नरमच शिजवायचं आहे, जेणेकरून चुरोज करायला आपल्याला सोपं पडेल. आता मी प्लेटमध्ये मैदा डस्ट करून घेते, म्हणजे ते चुरोज चिटकणार नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम तेलात डायरेक्ट सोडू शकता. याला व्यवस्थित प्रेस करून आपल्याला अशी लांबसर स्टिक हवी आहे. पहा असं. हे चुरोज डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये सोडू शकता, नाही तर प्लेटमध्ये करून अगदी 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग कढईत टाकलं तरीही चालेल. मस्त लागतात. गरमागरम चुरोज चॉकलेट सॉस सोबत सर्व केल्या जातात आणि इझी आहे. काही इंग्रेडियंट्स नाही, जे घरी आहेत त्या अवेलेबल मटेरियलमधनं चुरोज होतात. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी बाकीचे चुरोज पण बनवून घेते. आपले सगळे चुरोज रेडी आहेत आणि मी याला हार्डली 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घेतले आहे. आता आपल्याला 1 बाय 1 याला फ्राय करायचे आहेत. मी इथे तेल तापत ठेवलं होतं. आपल्याला याला फ्राय करताना मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करायचे आहे. खूप जास्त गरम असेल तर चुरोज वरतून कलर चेंज करतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे आहेत. चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईस तो आपल्याला याला फ्राय करायचे आहेत. नक्की करून बघा चुरोज आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ना? नाही केलं असेल तर नक्की करा. अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी फूड क्रशला नक्की सबस्क्राईब करा. पहा, मस्त गोल्डन ब्राऊन आपले चुरोज तळून झाले आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पण चुरोज तळून घेते. चुरोज आर रेडी. खूप क्रिस्पी झालेले आहेत. हे वरून क्रिस्पी आणि आतमध्ये थोडेसे गुळी असतात. आता आपण याला साखरेत कोट करून घेऊया. त्यासाठी युजली कॅस्टर शुगर वापरतात, पण मी आपली घरची शुगर थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे. आणि याच्यात सिनेमन म्हणजे कलमी पावडर पण वापरतात, पण माझ्या मुलांना नाही आवडत म्हणून मी नाही ॲड करत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात कलमी पावडर ॲड करू शकता. आता आपल्याला याच्यावरती व्यवस्थित सगळीकडे हे स्प्रिंकल करून घ्यायचे आहेत. आणि हे चुरोज त्यावेळी गरमच हवेत. व्यवस्थित याला आपण कोट करून घेऊया. वाव, मस्त असा क्रिस्पी क्रंची त्याचा आवाज येतो आहे. आता आपण याला चॉकलेट सॉस सोबत सर्व करूया. Yummy!
love you. Thanks for watching.